स्लाइसर बटन याला मी ऑन करतो, पेज 1 वर ऑन करतो. सो पेज 1 वर तुम्हाला दिसेल आता. ठीक आहे. आणि हे दोन जे स्लाइसर्स आहेत, लेट्स से मी हे डिलीट केले, आता हे रिमूव्ह करून टाकले. आता या पेजवर कुठले स्लाइसर नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट एक स्लाइसर, लेट्स से मी हा इयरचा स्लाइसर घेतला, हा कॉपी केला आणि पेज 1 वर नेऊन तो पेस्ट केला, तर पॉपअप विचारेल की ते सिंक करायचे आहेत का. हे जे आपण ऑपरेशन मॅन्युअली केलं इथं, प्रत्येक स्लाइसर ओपन करून तो सिंक केला. ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टली कॉपी पेस्ट करता एका पेजवर दुसऱ्या पेजवर स्लाइसर, तर तुम्हाला डायरेक्टली तो विचारतो की ते स्लाइसर्स तुम्हाला सिंक करायचे आहेत का एकमेकांना. तुम्ही जर सिंक म्हटलं तर ते सिंक होऊन जातील एकमेकांना. एका पेजवर सिलेक्ट केलं किंवा ते दुसऱ्या पेजवर अप्लाय होईल. आणि डोंट सिंक म्हटलं तर ते इंडिव्हिज्युअल्स काम करतील. आता मी डोंट सिंक म्हणलंय, इथे मी 17 सिलेक्ट केला असेल तर हे पेज 2 वर 16 दाखवेल बघा, इथे 16 आहे. इथे मी 15 सिलेक्ट केलं तर ते पेज 1 वर माझं 17च सिलेक्शन दाखवेल. हे समजलं सिंक स्लाइसर कन्सेप्ट? येस सर. लेट्स से इथे माझ्याकडे सगळ्या इयरचा डेटा दाखवतोय. मला प्रीवियस इयरचा डेटा कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याकडे एक डॅक्स आहे. डॅक्स मध्ये आपण आहे टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स. टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स मध्ये डेट ॲड नावाचं एक फंक्शन आहे. ठीक आहे. सो मी काय करतोय, कॅल्क्युलेशन मध्ये न्यू मेजर डेट ॲड हे एक फिल्टर फंक्शन आहे. म्हणजे इनसाइड कॅल्क्युलेट फंक्शन आपल्याला ते यूज करावं लागतं. सो लेट्स से आपण इथे म्हणू की टोटल सेल्स प्रीवियस इयर इज इक्वल टू कॅल्क्युलेट. मला टोटल सेल्स कॅल्क्युलेट करायचं आहे, राईट. सो मी एक्सप्रेशन पास करतोय फर्स्ट टोटल सेल. त्यानंतर फिल्टर जो आम्हाला पास करायचा, फिल्टर काय आहे की डेट ॲड फंक्शन. डेट ॲड फंक्शन मध्ये तुम्हाला फर्स्ट विचारतो की कुठली डेट, तर माझी कॅलेंडर टेबलची डेट आहे. सो इथे मी कॅलेंडर टेबलची डेट देतोय. सेकंड पॅरामीटर आहे माझा इंटरवल. मला -1 इयर बॅक जायचं, सो मी इथे -1 करेल. मला -2 इयर जायचं असेल तर -2 करेल. आणि जो इंटरवल आहे तो मी इयरचा घेतो. लेट्स से मी हा टोटल सेल्स प्रीवियस इयरचा मेजर आता या आपल्या टेबल व्हिज्युअल मध्ये ट्रॅक करतोय टोटल सेल्सच्या शेजारी. हे बघा तो काय शो करतोय आता मला. टोटल सेल्स हा जो जानेवारी महिन्याचा होता 585, तो मला कुठे दाखवतोय, 2016च्या जानेवारी महिन्याच्या शेजारी दाखवतोय. लक्षात येते. टोटल सेल्स हा जो 585 होता माझा, हा प्रीवियस इयर म्हणजेच 2000. आता हे दिस हा जो सेल कॅल्क्युलेट होऊन आलाय तुमचा, हा प्रीवियस इयरचा दाखवतोय, राईट. म्हणजेच 2016च्या जानेवारी महिन्यासाठी प्रीवियस इयरचा सेल किती असेल, 2015चा जानेवारी मंथ. हे समजतंय, लक्षात येते हे. हो सर. सर अजून एकदा सांगा. ओके. सो आता लेट्स से आपण काय केलंय, टोटल सेल्सचा जो आपला मेजर होता त्याला आपण जर इयर, क्वार्टर आणि मंथ वाईज डिस्ट्रीब्यूट केलं आपल्या टेबलमध्ये, तर तो आपल्याला काय दाखवेल, इंडिव्हिज्युअली मंथचा सेल दाखवेल. कारण मंथ पण आपल्या या टेबलमध्ये आहे. सो 2015चा क्वार्टर फर्स्ट मधला जानेवारी मंथचा सेल हा आहे माझा 585. ठीक आहे. मला असं बघायचं आहे लेट्स से की 2016चा जो सेल आहे जानेवारीचा 474, मला त्याच्या साईड बाय साईड कम्पेअर करायचंय की त्याच्या प्रिव्हियस इयरला सेल किती होता. म्हणजेच 2016चा जानेवारी मंथ जो आहे त्याचा सेल किती आहे, 432 आहे. ओके. पण जानेवारी 2015चा सेल किती, 585. हे मला साईड बाय साईड कम्पेअर करायचं, राईट. सो आता हे जर दोन मेजर माझ्याकडे असतील, हा मेजर कसा क्रिएट झाला हे समजलं तुम्हाला, की कॅल्क्युलेट मध्ये आपण टोटल सेल्स कॅल्क्युलेट केलंय.
हे जे आपलं मेन एक्सप्रेशन आहे टोटल सेल्स जे आपण कॅल्क्युलेट केलं होतं, आणि इथे फिल्टर लावलंय आपण डेट ॲड नावाचं. डेट ॲड फंक्शन काय करतं की तुमची जी एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन एक इयर पाठीमागे जाऊन कॅल्क्युलेट करते. कारण तुम्ही इथे -1 इयर त्याला म्हटलं, -2 इयर म्हटलं असतं तर हे डायरेक्टली जो 17चा तुमचा डेटा आहे ना, इथे लेट्स से इथे प्रिव्हियस इयरचा इथे जे -1 इयर केलं ना, लेट्स से मी इथे -2 इयर करतोय. तर बघा आता -2 इयर केल्यामुळे काय झालं, 2017 म्हणजे 2017च्या पास्ट 2 इयर्सचा डेटा तुमच्याकडे अवेलेबल आहे. 16 आणि 15चा डेटा अवेलेबल आहे. सो 2017चा जो जानेवारी मंथ आहे त्याला कम्पॅरेटिव्हली तो कुठला मंथ शो करतोय तुम्हाला, 2015चा जानेवारी मंथ, कारण तुम्ही प्रिव्हियस इयर मध्ये 2 इयर्स बॅक गेलेले. येते लक्षात? येस सर. येस सर. आता याचा यूज काय आहे की लेट्स से मी एक ग्राफ घेतोय आणि या ग्राफ मध्ये आपण काय करतोय, सेल्स मी वाय एक्सिस वर टाकतो. ह्या कॅलेंडरची रिलेशनशिप नसल्यामुळे आणि मी तो मंथ इयरचा कॉलम ह्या टेबल मध्ये उचललाय म्हणून तो काय दाखवते मला, हे सगळे रो सेम दाखवते. सो फर्स्ट काय करावं लागेल आपल्याला, ही रिलेशनशिप क्रिएट करावी लागेल. जसे हा जो कॅलेंडर टीम आहे हा सेल्स आणि रिटर्नच्या बरोबरची जी आपली रिलेशनशिप होती ती डिलीट करतोय आम्ही. सर मग ते अगोदरचं रिलेशन जनरेट केलेलं जे आपण मेजर तयार केलेलं त्याला त्याच्यावर काय इम्पॅक्ट पडत नाही का सर? नाही, इम्पॅक्ट पडेल त्याच्यावर, पण जर तुम्ही कॅलेंडरचा यूज करून मल्टिपल मेजर्स बनवले असेल तर इम्पॅक्ट पडेल. आणि व्हिज्युअल्स मध्ये जे तुम्ही ओल्ड कॅलेंडर यूज केला असेल तिथे इम्पॅक्ट पडेल त्याचा. आता हे रिलेशनशिप डिलीट केलं मग तुम्ही काय करू शकता की या कॅलेंडर नंतर ते व्हॅल्यू रिप्लेस करू शकता. जसं की आता मी हे नवीन जो कॅलेंडर होता आपला त्या कॅलेंडरची रिलेशनशिप बनवते ऑर्डर डेट बरोबर आणि दिस इज फॉर रिटर्न डेट, राईट. बघा इथे मी जुना कॅलेंडर घेतला होता तर तो काय म्हणतो, टेबल डिलीट करून टाकलं मी कन्फ्युजन होण्यापेक्षा. याच्यातनं ते इथे घेतलं. बघा हे जे मेजर्स आपले जुन्या कॅलेंडर टीम मधून आले होते ते काय मला इथे एरर शूट करतात की ही फील्ड सापडत नाही त्याला, कारण तो टेबल डिलीट झाला, राईट. मी या मंथ नेमच्या ऐवजी हे मंथ नेम सिलेक्ट करून या इयरच्या ऐवजी हे इयर.
हे मी काय करतो हे समजतंय ना तुम्हाला? मी काय केलं, जो आपण डॅक्सचा यूज करून जो कॅलेंडर बनवला होता ना, तो कॅलेंडर इथे माझ्या कन्सिडरेशन मध्ये घेतोय मी सध्या. येते लक्षात येते तुमच्या? ओल्ड कॅलेंडर टेबलला मी रिप्लेस केलं फक्त कॅलेंडर युजिंग डॅक्सने, कारण इथे माझ्याकडे मल्टिपल कॉलम्स आहेत म्हणून. सो आपण इथे होतो की आता माझ्याकडे सपोज फॉर एक्झाम्पल या चार्ट मध्ये मी टोटल सेल्सला कॅल्क्युलेट केले, बरोबर. मला हा प्रत्येक इयरचा सेल इथे दाखवतो. लेट्स से मी सिलेक्ट केलं इथे सोळा सिलेक्ट केलं. सो तो मला काय दाखवतोय आता सध्या इथे 2016चा मला सेल दाखवतोय, जो इथे मला हे 432 वगैरे हे दाखवतो ना, ही व्हॅल्यू दाखवतो. पण मला असं चेक करायचं आहे की डिसेंबर 2016ला डिसेंबर 2015ला किती सेल होता ते पण मला याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली बघायचं या चार्टमध्ये. जे इथे आपण बघतोय या साईडच्या टेबलमध्ये जे बघतोय ते मला व्हिज्युअलमध्ये बघायचं. सो मी काय करेल, हा प्रिव्हियस इयरचा जो मी आता आपण मेजर बनवलाय ना, त्या प्रिव्हियस इयरच्या मेजरला टोटल सेलच्या शेजारी पुट करणे हे बघ. म्हणजे तो काय मला दाखवेल, आता मी इथे ओव्हर केलं तर तो काय दाखवेल, डिसेंबर 2016चा सेल दाखवेल आणि या डिसेंबर 2016 साठी प्रिव्हियस इयरचा सेल 563 दाखवेल. येते समजते, लक्षात येते का तुमच्या? हे डिसेंबर 2 मध्ये 1635,306 हा डिसेंबर 16चा सेल आहे. पण डिसेंबर 15चा सेल किती आहे, 563,761. तो इथे कम्पॅरेटिव्हली ब्ल्यू मध्ये दाखवेल मला. पण त्याचं टूलटिप काय दाखवेल, तो टूलटिप 2016 दाखवेल, कारण तुम्ही 2016चं चेक करता. पण व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू या डार्क ब्ल्यू साठी तो 2015ची शो करतो. आता या व्हिज्युअल मध्ये जेव्हा तुम्ही करंट सेल आणि प्रिव्हियस सेल कम्पॅरेटिव्हली चेक करताय, सो हे अनालाइज करणं थोडंसं इझी आहे की कुठल्या महिन्यामध्ये, लेट्स से आता मे 2016 मध्ये माझा 2016चा सेल कमी झालाय कम्पेअर टू माझ्या प्रिव्हियस इयर. हे मला कुठनं अंडरस्टँड झालं, ज्यावेळेस मी तो जो सेल होता तो साइड बाय साइड कम्पेअर केला प्रिव्हियस इयर. म्हणून टाइम इंटेलिजन्स फंक्शन मध्ये डेट ॲड जे फंक्शन आहे ते इम्पॉर्टंट मानलं जातं की त्या फंक्शनचा यूज करून आपण टाइम ट्रॅव्हल करून त्या पर्टिक्युलर पिरियडचा सेल्स कॅल्क्युलेट करू शकतो. येते लक्षात आहे? सर हे परत एकदा सांगताल का पूर्ण चार्ट कसं बनवलं, म्हणजे प्रिव्हियस इयरचं पण? ठीक आहे. तर सगळ्यात पहिले लेट्स से आपण आपल्याला अशी रिक्वायरमेंट आहे की मला काय करायचंय, माझा जो लेट्स से 2017 आपल्याकडे 15, 16, 17चा डेटा आहे. सो माझं जे करंट इयर असेल त्या करंट इयर बरोबर मला प्रिव्हियस इयर कम्पेअर करायचे साइड बाय साइड, बरोबर. तो मग प्रिव्हियस इयर मला जर कम्पेअर करायचं असेल तर प्रिव्हियस इयरचा आपल्याला एक मेजर बनवावं लागेल इथे, राईट. कारण प्रिव्हियस इयरची व्हॅल्यू आपल्याकडे इथे कुठे अवेलेबल नाहीये. म्हणजे जर मी लेट्स से ही डेट फील्ड इथे घेतली, इयर, क्वार्टर आणि मंथ, आणि आपल्याकडे जो मेजर आहे टोटल सेल्सचा तो जर मी ह्याच्यामध्ये टाकला आपल्या चार्टमध्ये, तर तो मला काय शो करतोय की इंडिव्हिज्युअली कुठल्या महिन्यामध्ये किती सेल होता हे मला शो करतोय. मग आता लेट्स से मी जर बघतोय की 2015 मध्ये जानेवारी महिन्यात एवढा सेल आहे 585,312, आणि 2016च्या जानेवारी महिन्यात 432 सेल. सो टेबलमध्ये हे कम्पेअर करणं थोडं मुश्किल आहे, राईट. मला प्रत्येकीची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागते, 2016चा जानेवारी महिना आणि 2015चा जानेवारी महिना. पण हेच जर आपल्याला एका व्हिज्युअलमध्ये साइड बाय साइड कम्पेअर करायचं आहे, किंवा याच पर्टिक्युलर व्हिज्युअलमध्ये याच्या साईडलाच अजून एक जसा टोटल सेल्सचा कॉलम आहे तसाच एक कॉलम बनला द प्रिव्हियस इयरचा सेल, आणि त्याने मला जानेवारी 2015ला जानेवारी 2014चा सेल दाखवला. सिमिलरली जानेवारी 2016च्या शेजारी त्याने मला 2015 जानेवारीचा सेल दाखवला. तर मला ते साइड बाय साइड कम्पेअर करणं इझी आहे एकाच कॉलममध्ये चेक करण्यापेक्षा, राईट. मग जो हे साइड आपण प्रिव्हियस इयरचा सेल कॅल्क्युलेट कसं करतोय, डेट ॲड फंक्शनने. टाइम इंटेलिजन्स फंक्शनमध्ये डेट ॲड नावाचं एक फंक्शन आहे. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की कॅल्क्युलेट एक फिल्टर फंक्शन आहे, आणि डेट ॲड ऑलवेज आपल्याला कॅल्क्युलेटच्या आतमध्ये यूज करावं लागतं.
सो कॅल्क्युलेटमध्ये मी काय देतोय, फर्स्ट एक्सप्रेशन टोटल सेल्स नावाचं एक्सप्रेशन, म्हणजे आपण जो टोटल सेल्स कॅल्क्युलेट केला हा मेजर, मी काय सांगतोय पॉवर बीआयला की टोटल सेल कॅल्क्युलेट कर, पण कुठल्या पिरियडसाठी कर, 1 वर्ष पाठीमागे जाऊन कर. येते लक्षात? म्हणजे येस सर. जी एंटिटी असेल, म्हणजे ते माझी 2015 जानेवारी असेल, तर प्रिव्हियस इयर म्हणजे जानेवारी 2014चा सेल मला कॅल्क्युलेट करून दे. हे आपण या प्रिव्हियस इयर सेल्सच्या मेजर थ्रू कॅल्क्युलेट करतो. ओके. सो आपण टेबलमध्ये जो घेणार कॉलम मध्ये त्याने ऑटोमॅटिकली अजून एक -1 करून पण देतो का? हो, जसं आता टोटल सेल्सचा आपण इथे या आपल्या टेबलमध्ये टोटल सेल्सचा मेजर आपण ट्रॅक केला, तर त्याने आपल्याला काय डिस्ट्रीब्यूट करून दिलं टोटल सेल्स प्रत्येक मंथ वाईज. आता प्रिव्हियस इयरचा जर मेजर मी ट्रॅक केला इथे त्याच्या साईडला, टोटल सेलच्या साईडला, तर तो मला काय करेल की इंडिव्हिज्युअली प्रत्येक महिन्यासाठी त्याच्या प्रिव्हियस इयरमध्ये किती सेल होता हे दिलं. आता 2015च्या आधीचा 2014चा डेटा नाही आपल्याकडे, म्हणून हे ब्लँक आलं. तर ठीक आहे, बरोबर. 2016 साठी 432 हा त्याचा 2016चा ऍक्च्युअल सेल आहे. पण 2016च्या ऍक्च्युअल सेल्सला कम्पेअर कशी करतोय आपण, 2015च्या जानेवारीच्या सेलवर. म्हणजे ही 585 तुला इथे दिसते. सो हे साइड ठीक बाय आहे. साइड कम्पेअर करणं इझी आहे, कम्पेअर टू एकाच मेजरमध्ये ते क्रॉस चेक करणं. मग आपल्याकडे जर सेपरेट मेजर क्रिएट झाला, तर तोच मेजर आपण व्हिज्युअल्समध्ये टाकून इंडिव्हिज्युअली बघू शकतो. लेट्स से मी 2017 सिलेक्ट केलं, तर तो मला 2016 साठी दाखवेल. ठीक आहे. येते का? समजलंय? टोटल सेल्स प्रिव्हियस इयर. येस सर. यस सर. सो तुम्ही आता Yes, sir. टोटल सेल्स प्रिव्हियस इयरचा एक मेजर बनवा, आणि टोटल रिटर्न साठीचा एक मेजर बनवा, आणि टोटल ऑर्डर क्वांटिटी साठीचा प्रिव्हियस इयरचा एक मेजर बनवा. हे 3 मेजर बनवा. टोटल सेल्स प्रिव्हियस इयर, टोटल रिटर्न प्रिव्हियस इयर, आणि टोटल ऑर्डर क्वांटिटी प्रिव्हियस इयर. या मेजरचा यूज करा. बनले मेजर.
हॅलो, नाही सर. सर एकदा तो फॉर्म्युला दाखवा प्रिव्हियस इयरचा, म्हणजे आम्ही तसंच बनवतो. कॅल्क्युलेटच्या आतमध्ये एक्सप्रेशन तुम्ही प्रिव्हियस इयर इज इक्वल सर ते सर तुम्ही ते दिलं बघ डेटा आणि कॅल्क्युलेट फंक्शन जे आहेत फिल्टर सर्व याच्यामध्ये तुम्ही जे फॉर्म्युला सेंड केला पीडीएफ त्याच्यामध्ये आहेत ना सर्व सर? कुठल्या पीडीएफ मध्ये? ते सर्व ऑल डॅक्स फंक्शन मध्ये तुम्ही पाठवलं बघा, त्याच्यात आहेत ना? हा आहे ना, कॅल्क्युलेट फंक्शन, कॅल्क्युलेट आहे, डेट ऍड आहे त्याच्यात. ओके सर. तुम्ही इथे ज्यावेळेस मेजर टाईप करता ना, तर कॅल्क्युलेट असं टाईप जरी केलं ना तरी तिथे लगेच येईल कॅल्क्युलेट म्हणून. कॅल्क्युलेटला एंटर करायचं, मग इंटेलिजन्सला फॉलो करायचं. इंटेलिजन्सला पहिला काय विचारतो तो एक्सप्रेशन पास करा. एक्सप्रेशन मध्ये फर्स्ट टोटल सेलचा मेजर जो तुम्ही पहिले क्रिएट केला, आणि त्याच्यानंतर डेट ऍड फंक्शन. डेट ऍडला डेट ऍड टाईप केलं की लगेच डेट ऍड ते तुम्हाला दिसेल, त्याला क्लिक करायचं. फर्स्ट पॅरामीटर तो डेटचा विचारेल, कॅलेंडरची डेट, त्याच्यानंतर इंटरवल, आणि त्याच्यानंतर इंटरवल कशामध्ये, डे, मंथ, इयर, सर ते कॅलेंडर युजिंग डॅक्स जे म्हणलंय तुम्ही, जे कॅलेंडर जे आहे ते अजम्पशन केला का सर? ते हा कॅलेंडर युजिंग डॅक्स वाला अजम्पशन केलं का, म्हणजे स्वतःहून तयार केलं काय कॅलेंडर? नाही, तो कॅलेंडर काल आपण जे डॅक्सने यूज केला ना, कॅलेंडर काल आपण एक डॅक्स मेजरचा यूज करून कॅलेंडर बनवला ना. हा तेच ना, म्हणजे आपण ते नवीन कॅलेंडर तयार केलं आपण डॅक्स वापरून. हो, तो नवीन कॅलेंडर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या मॉडेलमध्ये जो जुना कॅलेंडर आहे त्याला डिलीट करून टाका आणि या नवीन कॅलेंडर बरोबर रिलेशनशिप बनवा, सेल्स पॅक्सची आणि रिटर्न टेबलची. इथे सर त्याची पण गरज नाहीये सर. ते नवीन कॅलेंडर पण कनेक्ट करायची गरज नाहीये सर. जर आपण मंथ नेमचं जर टाकलं ना एक्स ऍक्सिस मध्ये, इयर आणि मंथ नेम, तर होतंय ते फिल्टर. पण ज्या कॅलेंडरच्या टेबल मधनं तुम्ही मंथ आणि इयर फिल्टर करता तो रिलेशनशिप मध्ये हवा. तर तुमचं जुनं कॅलेंडर टेबल जर रिलेशनशिप मध्ये असेल आणि त्याच्यातला तुम्ही मंथ आणि इयर जर टाकत असाल तर ते फिल्टर होईल. पण नवीन कॅलेंडर मधला मंथ आणि इयर जर तुम्ही विदाउट रिलेशनशिप जर व्हिज्युअल्स मध्ये यूज करत असाल तर ते फिल्ट्रेशन नाही होणार. कुठे अडचण कुठे येते, कुठे स्टक झाला तुम्ही? झालंय सर. मला ते रिलेशन कॅलेंडर आणि बाकीच्या टेबलचं. तर आपण जे आपल्या जुन्या लेआउट, सर बॅकग्राऊंड नॉइज भरपूर येतं सर. अरे मी थोडस आउटसाइड आहे ना, म्हणून आपण जो जुना कॅलेंडर यूज करत होतो ना तो कॅलेंडर आपला रिलेशनशिप मध्ये होता, बरोबर. आणि काल आपण एक डॅक्सचा यूज करून एक कॅलेंडर बनवला, बरोबर. त्याचं रिलेशन कशासोबत बनवते? सेल्स पॅक्ट आणि आपल्या सेल्स पॅक्टच्या ऑर्डर डेट बरोबर आणि रिटर्नच्या रिटर्न डेट बरोबर. तर ते एकदा सांगा ना. हे बघ, आता हा कॅलेंडरचा जो टेबल आहे ना, हा जो बनवलेला नवीन, मी काय केलं, याची डेटला ट्रॅक करून याच्या ऑर्डर डेटवर घेऊन गेलो ना. ठीक आहे. हा, आणि सेम डेटला ट्रॅक केलं परत आणि रिटर्न डेटवर घेऊन गेलो. म्हणजे या दोन रिलेशनशिप मी क्रिएट केल्या. इन शॉर्ट मी जुना टेबल जो होता तो डिलीट करून टाकला आणि नवीन टेबल जो क्रिएट केला डॅक्सने आपला, तोच टेबल यूज करतोय आता.
समजतंय का? येस सर. डोक्यावरनं गेले? नाही सर. सर ते मॉडेलचं जे आहे ना सर, थोडस अवघड आहे सर. ते रिलेशनशिप जनरेट करायचं म्हणलं त्यांना ते अवघड नाहीये कळत नाही त्याच्यामध्ये जास्त. अवघड म्हणजे प्रॅक्टिस पाहिजे, पण याला ते एवढं ते लाईन हे ते सर्व काय कळत नाही मला. एक कन्फ्युजन आहे की आता समजा 1 to 1 1 to मेनी मेनी टू 1 जे आहे आपण रिलेशनशिप चार कार्डिनिटी असते त्यात समजा एका टेबल मधनं दुसऱ्या टेबल आपण कम्पेअर करतो. तर मग 1 to मेनी असताना जेव्हा समजा 1 to मेनी आहे तर मग 1 to म्हणजे 1 मध्ये जे आहे पहिल्या टेबल मध्ये एक समजा एक डेट आहे 1/1/2010. पण याच्यामध्ये जे आहे ते भरपूर डेट असते, दुसऱ्या टेबल मध्ये भरपूर डेट असते. मग त्या टेबल मध्ये कम्पेअर केलं ना म्हणजे मॅच झाले नाहीत समजा कुठला तर फक्त 10 मॅच झाल्या तर 20 डेट येतं, 20 पैकी 10 मॅच झालं 10 मॅच झाले नाहीत तरी पण ते रिलेशन जनरेट होतं का सर ते 1 to मेनी? हे बघ आता काय असतं माहितीये का, हा जो कॅलेंडर आपण क्रिएट करतोय ना, हा कॅलेंडर टेबल, याच्यामधल्या जर तुम्ही डेट बघितल्या ना, या डेट कंटिन्युअस डेट असतात. याचं डेट बघितल्या ना आपण तर बघा 1/1/1910 पासून ह्या डेट सुरू झाल्या, राईट. 1 जानेवारी पासून सुरू झाल्या. ह्या कंटिन्यू डेट आहेत 1 2 3 4 5 6 9 10 11. याच्यामध्ये कुठे गॅप नाहीये. तर टाइम इंटेलिजन्स फंक्शन जे आपण आता डेट ॲड वगैरे जे यूज केलं ना, दिस इज टाइम इंटेलिजन्स फंक्शन डॅक्सचे. या टाइम इंटेलिजन्स फंक्शन्सला कॅलेंडर टेबल गरजेचा असतो की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस डेट आहे. जर तुम्ही टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स यूज करण्यासाठी लेट्स से तुम्ही आता सेल्स पॅक्ट मधल्या डेटचा कॉलम जर यूज करायला गेले आणि आपण सेल्स पॅक्ट मधली जर डेटची कॉलम बघितली तर त्याच्यातल्या डेट कशा आहेत, ह्या कंटिन्युअस नाहीत ना. 13 13 14 15 मिसिंग आहे, 16 17, राईट. हे कंटिन्युअस डेट नाही आहे. तो आपण काय करतो, एक एक्सटर्नल कॅलेंडर बनवतो. हे मॉडेलमध्ये आपण जे बनवलंय एक टेबल बनवला आपण, ज्या टेबलमध्ये आपल्याला कंटिन्युअस डेट मिळतात आणि ह्या डेट काय करतो आपण, ह्या डेट या रिटर्न डेटच्या डेटला आपण या सेल्स पॅक्ट मधल्या डेटला आपण कनेक्ट केल्या. म्हणजे आपण फिल्टर या कॅलेंडर टेबलच्या मधून पास करतो. लेट्स से मी जर म्हटलं की मला 1 जानेवारी 2017 पासून 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या डाटा हवा आहे, तो काय करेल, या कॅलेंडर टेबलमध्ये माझ्या 1 जानेवारी 2017 पासून 31 डिसेंबर 2017 पर्यंत सगळ्या डेट आहेत. तो काय करेल, ह्या डेटचा फिल्टर इथे पास करेल आणि तो चेक करेल की 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंत या सेल पॅकच्या टेबलमध्ये किती डेट आहेत. मग तेवढ्या डेटला तो अकोमुलेट करेल आणि आपल्याला आउटपुट कॅल्क्युलेट करेल की ह्या डेट रेंजच्या मध्ये एवढ्या डेट्स मला या सेल्स पॅकमध्ये सापडल्या, म्हणजे 2017चा सेल एवढा झाला. येते लक्षात? हे 1 to मग सर ते डॅश कशाला म्हणून ते कॅलेंडर कशाला म्हणून नेमकं आपण जनरेट करत असतो, कारण ते ऑलरेडी टेबल किंवा ते डेटा सेट मध्ये डेट म्हणजे कंटिन्यू नसतात का सर? मग हो, डेटा आता लेट्स आहे की आता सपोज आपला बिझनेस आहे, राईट. सो आपल्या बिझनेसमध्ये कधी कधी सपोज लेट्स से माझा जो कंटिन्युअस बिझनेस तर रोज ऑर्डर येत असतील तर ठीक आहे. सपोज काही दिवशी ऑर्डर येणार नाहीत, कधी सपोज माझी कंपनी बंद आहे, सुट्टी आहे, त्या दिवशी ऑर्डर बंद आहेत, मग तो दिवस ब्लँक जाईल ना डेटामध्ये. म्हणून मग हा बोल. मग सर आता कम्पेअर करण्यासाठी तर कंपल्सरी आपल्याला जे आहे ते आपलं एक स्वतःच जे आहे ते एक स्टार्ट डेट आणि एंड डेट आपल्याला एक कॅलेंडर डेट कॅलेंडर तयार करावं लागेल आपल्याला डॅक्स युजिंग. आपण पॉवर बीआय मध्ये ऑलवेज पॉवर बीआय मध्ये बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे आपण स्वतःचा एक कॅलेंडर बनवतो. म्हणूनच मी तुम्हाला मग त्यात आपण सर्व जे आहे ते ऍज पर ती डे आणि क्वार्टर वीक मंथ इयर म्हणजे आपण ते फिल्टरेशन करून द्यायचं. त्यामुळे आपण काल पहिल्यांदा त्यामुळे आपण ते डॅक्स तयार केलं आपण. हो, कारण मे बी पुढं कंपॅरिझन असेल पुढं. म्हणून मी तुम्हाला तो डॅक्स दिला की
इन फ्युचर तुम्हाला आता इथून पुढे जर पॉवर बीआयचा रिपोर्ट बनवायचा असेल तर तो डॅक्स यूज करून तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा कॅलेंडर टेबल क्रिएट करून घ्यायचं तुमच्या मॉडेलमध्ये आणि त्या कॅलेंडर टेबलची तुमच्या ट्रान्झॅक्शन टेबल बरोबर रिलेशनशिप करायची आणि कॅलेंडर टेबल मधले मंथ नेम, इयर वगैरे हे आपल्या व्हिज्युअलायझेशन मध्ये वापरायचे. मग सर आता ते कॅलेंडर तयार केलेलं आहे आपण डॅक्स वापरू ना, मग जिथे जिथं डेट असेल त्या याला टेबलला आपण पहिल्यांदा रिलेशन जनरेट करून घ्यायचं असतं का? हो, आता मोस्टली डेट तुमची कुठे असते, जे तुमचे ट्रान्झॅक्शन टेबल असतात त्याच्यात डेट असते. तर आपल्या केसमध्ये हा सेल्स फॅक्ट आणि हा रिटर्न टेबल या दोघांमध्ये डेट आहेत आपल्याकडे. सो मी तो कॅलेंडर टेबल त्या डेट कॉलम्सला कनेक्ट करून टाकला. ओके सर. ओके, आणि ही जी रिलेशनशिप जी बनली वन टू मेनी, कारण जर कॅलेंडर टेबल जर बघितला आपण आता ह्या कॅलेंडर युजिंग डॅक्सने आपण जर बघितला आणि हा जो डेटचा कॉलम आहे हा जर मी सिलेक्ट केला तर इथे बघ किती रोज दाखवते, 39447 रोज दाखवते टोटल आणि डिस्टिंक्ट किती दाखवते, युनिक रोज किती दाखवते 39447, म्हणजे त्याचे डुप्लिकेशन नाही आहे याच्यामध्ये कुठे. प्रत्येक रो जो आहे तो रो एक युनिक आहे, एक दिवस तुम्हाला डिनोट करतोय तो की 1 तारीख की 2 तारीख 3 तारीख 4 तारीख, पण तेच तुमच्या ट्रान्झॅक्शन टेबलमध्ये डेट तुमच्या रिपीट आहेत. सेल्स फॅक्ट टेबलमध्ये जर बघितलं तर इथे 13, 14, 16, 17 इथे 17 बघ डबल आले, 17 जानेवारी. मग ही 17 जानेवारी डबल आली म्हणून इथे ऑर्डर डेट जी आहे तिला मी जर सिलेक्ट केलं तर इथे किती दाखवते, 56047 रोज दाखवते टोटल आणि डिस्टिंक्ट किती दाखवते, 912 डिस्टिंक्ट दाखवते. बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये डुप्लिकेट्स आहेत ना. म्हणून ही रिलेशनशिप बनताना इथे कॅलेंडरला 1 गेली आणि इथे सेल्स फॅक्टला मिनी आली, कारण या सेल्स फॅक्ट मध्ये डुप्लिकेट डेटा आहे, कॅलेंडर टेबल मध्ये डुप्लिकेट डेटा नाही. सर मग आता तुम्ही जसं म्हणलेलं आहे तर मग इकडं जे आहे ते डिस्टिंक्ट आहेत आणि इकडं जे आहे ते म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू स्टार्ट एंड पण सर्व डिस्टिंक्ट आहे, ते डुप्लिकेट आहे. मग तसं कम्पेअर केलं तर जस्ट समजा एक 10 पैकी एक डिस्टिंक्ट आहे आणि 2 जे आहे ते कॉमन आहेत असं डुप्लिकेट, तर मग तेव्हा पण ते 1 to many म्हणून कन्सिडर करतो का? हो, आता लेट्स से असं कन्सिडर करून चाल की कॅलेंडर मध्ये सपोज इथे एक व्हॅल्यू असेल आणि इथे सेल्स फॅक्ट्स मध्ये तुझ्याकडे 2 व्हॅल्यू असतील, मग ते तरी पण ते 1 to many रिलेशनशिप फॉर्म करेल, कारण त्याला सेल्स फॅक्ट्स मध्ये डुप्लिकेट डेटा भेटतो, डुप्लिकेट डेट दिसता येते ना. आणि कॅलेंडर डुप्लिकेट समजा 10,000 रो मध्ये जस्ट 2 जर रो जर आपण डुप्लिकेट समजा कुठला तरी एक डेट डुप्लिकेट आहे समजा, म्हणजे 1/1/2010 मग पुन्हा 1/1/2010 समजा, तर मग ते 1 to many घेते का सर तिकडे? हो, मी 1 to many येणार. इथे लेट्स से की कॅलेंडर मध्ये युनिक व्हॅल्यू बरोबर आणि सेल्स फॅक्ट मध्ये पण युनिक व्हॅल्यू, फक्त एक जी व्हॅल्यू नाही, एक रो डुप्लिकेट आहे, तरी पण हे 1 to many येणार. ओके सर. ओके तेच विचारत होतं सर मला. ओके, आता समजलं? येस सर. सर एकदा टोटल सेल्सचा तो मेजर दाखवा ना सर, कॅल्क्युलेशन मध्ये फॉर्म्युला त्याचा. टोटल सेल्सचा सम ऑफ सेल्स फॅक्ट इंटू टोटल रेव्हेन्यू. सम ऑफ सेल्स फॅक्ट इंटू सर ते आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असेल 2 कॉलम्सचं तर कसं करणार ते आपण टोटल समेक्स केलं होतं ना बघ हे. हाँ, अच्छा टोटल सेल्स विथ सम एक्स, the sum x सम एक्स फंक्शन यूज हा बोल सर. ते मेजर तयार करताना थोडंसं डिटेल मध्ये सांगा सर, कारण ते नवीन असल्यामुळे ते पूर्णपणे डॅक्स नवीन असल्यामुळे काय कळत नाही ते सेल्स फॅक्ट त्यात कॉमन पुन्हा त्यात ब्रॅकेट मध्ये अजून एक ते सेल्स ते म्हणजे टेबल आहे का नाही तर कॉलम नाही काय ते डिटेल मध्ये कळत नाही सर. डिटेल मध्ये सांगितलं त्यांना एक्सप्रेशन फिल्टर 1 फिल्टर 2 नंबर येतो सर्व, तो थोडंसं क्लिअर होतं सर. हो, पण मग तेच ना, ज्यावेळेस आपण हे समेक्सचा जो डॅक्स क्रिएट केला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं ना, लेट्स से याला मी जर सपोज कमेंट केलं ओके आणि शिफ्ट एंटर करून खालच्या लाईनला आलो आणि इथे जर मी आता समेक्स टाईप केलं, हे जे वरचा टॅक्स आहे तो मी इथे टाईप करायला घेतला, तर इंटेलिसेन्स मध्ये मला काय पास करा म्हणतोय तो, फर्स्ट टेबल नेम पास करा म्हणतोय ना, टेबल. येस सर. तो टेबल कुठला आहे, सेल्स फॅक्टचा टेबल आहे ना, मी सेल्स फॅक्ट आपल्या टेबलचं नाव सेल्स फॅक्ट आहे ना.
तो टेबल ऑलवेज असा डिनोट होतो, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टेबलचं नाव येतं. ओके. सम एक्स इज फॉर मल्टिप्लिकेशन. लेट्स से आपण जे तुम्हाला मी 2 वेआउटनी दाखवलं होतं. लेट्स से माझ्याकडे एक कॅल्क्युलेटेड कॉलम आपण क्रिएट केला ज्याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन करून घेतलं टोटल रेव्हेन्यूचं. लेट्स से सेल्स टॅक्सच्या टेबलमध्ये हे आठवतंय की हा प्रोडक्ट प्राइसचा कॉलम आपण रिलेटेड यूज करून इकडे घेऊन आलो होतो प्रोडक्टच्या टेबलमधनं. सेल्स टॅक्सच्या टेबलमध्ये प्राइसचा कॉलम नव्हता. हो 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 सर, ते आहे. रिलेटेड करून आपण तो इथे घेऊन आलो होतो. आता जर मला टोटल सेल्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर मला प्राइस आणि क्वांटिटी यांचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. येस. मग ते मल्टिप्लिकेशन मी एकतर एक सेपरेट कॉलम जनरेट करून ते मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि नंतर आलेल्या आन्सर्सला सम करून मी टोटल रेव्हेन्यू वा टोटल सेल्स कॅल्क्युलेट करू शकतो. अदरवाईज हा कॉलम क्रिएट न करता आपला जो डॅक्स होता हा समेक्स वाला, जर डॅक्स मी यूज केला तर तो कॅल्क्युलेटेड कॉलम क्रिएट होत नाही, डायरेक्टली कॅल्क्युलेशन होतं. तुम्ही काय सांगताय, समेक्स मध्ये इटरेटेड फंक्शन यूज करताय, सेल्स टॅक्सच्या टेबलमध्ये जा म्हणताय आणि सेल्स टॅक्स ऑर्डर क्वांटिटी आणि सेल्स टॅक्सची प्रोडक्ट प्राइस त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन रो वाईज कर. दिस इज इटरेटर फंक्शन. समेक्स हे इटरेटर फंक्शन आहे, ते प्रत्येक रो वाईज इटरेट होतं, म्हणजे रो वाईज तुमचं कॅल्क्युलेशन परफॉर्म करतंय, एक इमेजनरी टेबल बनवतंय, तिथे डेटा स्टोअर करतंय आणि नंतर एंड ऑफ द डे तुमच्या टेबलचे सगळे रो संपले की मग तुम्हाला सम करून त्याची रिझल्ट देतोय. ही जी प्रोसेस, हे जे बॅकएंडला ऑपरेशन करतोय, हे बॅकएंडचं ऑपरेशन मी तुम्हाला इथे दाखवलं होतं की सेल्स टॅक्सच्या टेबलमध्ये ज्यावेळेस आपण काय केलं, सगळ्यात पहिल्यांदी रिलेटेड यूज करून तो टेबल इथे जो आणला होता, आपण टोटल रेव्हेन्यूचा एक कॉलम क्रिएट केला जो समेक्सच्या केसमध्ये इमेजनरी फॉर्म मध्ये क्रिएट होतो बॅकएंडला. आपण पहिल्यांदा कॉलम क्रिएट करून ते ऍक्च्युअली ऑपरेशन कसं होतं हे तुम्हाला मी शो केलं होतं टोटल रेव्हेन्यूचं, आणि नंतर आपण टोटल सेल्ससाठी या टोटल रेव्हेन्यूची जी टोटल सम होती ही ह्या कॉलमची समेशन घेतली. पण ते समेक्सच्या केसमध्ये काय होतंय, समेक्सच्या केसमध्ये तुम्ही काय सांगताय त्याला की सेल्स टॅक्सच्या टेबलमध्ये जा आणि प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट क्वांटिटी ही ऑर्डर क्वांटिटी या दोघांचं समेशन कर, आणि समेशन करून तो काय करतो, एक इमेजनरी कॉलम करतो, आणि समेक्स असल्यामुळे तो एंड ऑफ द रो, सगळे रो झाल्यानंतर प्रत्येक रो वाईज इटरेटर त्याचं ते परफॉर्म झालं, तो काय करेल, ह्या रोला येईल 1 × 2071 करेल, आउटपुट देईल. नेक्स्ट रो करत तो लास्ट रो पर्यंत जाईल, सगळे रो संपले की तो जो इमेजनरी कॉलम क्रिएट झाला असेल समेक्सच्या केसमध्ये त्याचा तो सम करून तुम्हाला फायनल आउटपुट देईल टोटल सेल्सचं. येस सर, ठीक आहे. आता काय टाइम झालता यायला. आता क्लिअर आहे, समजले आता? हो सर. हे कॅल्क्युलेशन मध्ये आपण टोटल सेल्स प्रिव्हियस इयर, टोटल ऑर्डर क्वांटिटी प्रिव्हियस इयर आणि टोटल रिटर्न प्रिव्हियस इयर हे मेजर कॅल्क्युलेट केले तुम्ही. येस सर, केले. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे, अजून सुद्धा काही समजलं नाही? नो सर. राहुल समजलंय? येस सर. ओके, समजलं सर. ठीक आहे. डॅक्स तुमच्यासाठी पूर्ण नवीन आहे सध्या, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं ते जे फॉर्म्युले इथे क्रिएट होत आहेत, जे फंक्शन्स यूज होत आहेत ते नवीन नवीन वाटत आहे, म्हणून याची प्रॅक्टिस गरजेची आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, बेस्ट प्रॅक्टिस की रोज 5 नवीन डॅक्स तिथनं वाचत चला. जोपर्यंत तुम्ही डॅक्स फंक्शन बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते अवघडच वाटत राहणार. ठीक आहे. आता लेट्स से आपल्याकडे इथे जे केपीआय आहे ना, केपीआय म्हणून एक व्हिज्युअल आहे. ठीक आहे. या केपीआय व्हिज्युअलचा यूज करून आपण काय करू शकतो, की परफॉर्मन्स इंडिकेटर शो करू शकतो. आता मी काय करतोय, ह्या केपीआयला सिलेक्ट करतोय
ठीक आहे. माझ्याकडे इथे काय आहे, व्हॅल्यूज, ट्रेंड ॲक्सिस आणि टार्गेट असे 3 व्हॅल्यूज मला पास करायच्या. सो मी काय करतोय, सगळ्यात पहिल्यांदी ही टोटल ऑर्डर क्वांटिटी जी आहे ना ती या व्हॅल्यूच्या सेक्शनमध्ये टाकतो इथे. आणि टार्गेटमध्ये काय टाकतोय मी, प्रिव्हियस इयर, टोटल ऑर्डर क्वांटिटी प्रिव्हियस इयर हा जो मेजर आहे हा मेजर उचलून मी या टार्गेटच्या व्हॅल्यूमध्ये टाकतो. आता मध्ये मला तो विचारतोय ट्रेंड ॲक्सिस काय आहे. तर ट्रेंड ॲक्सिस म्हणजे काय की हे दोन जे मेजर्स आहेत, टोटल ऑर्डर क्वांटिटी आणि टोटल ऑर्डर क्वांटिटी प्रिव्हियस इयर, हे दोन मेजर्स तुम्हाला कुठल्या बेसिसवर बघायचे. मी इथे काय पास करतोय, माझ्याकडे जो स्टार्ट ऑफ द मंथचा जो एक कॉलम होता आपल्याकडे, राईट, ठीक आहे, स्टार्ट ऑफ द मंथ किंवा माझ्याकडे मंथ नेम आहे. सो मी काय करतो, इथे मंथ नेम पास करतो. तो काय आउटपुट येतो, सो त्याने मला एक हे आउटपुट दाखवले. आता त्याच्यामध्ये काय दाखवतोय तो, लेट्स से इथे मी 2000 2017 सिलेक्ट केलं. 17चा डेटा नाही आहे, मंथ नेम नाही चालणार इथे. आपल्याला एक कॉलम लागेल स्टार्ट ऑफ द मंथचा. सो आपण काय करू, एक तो कॉलम क्रिएट करून घेऊया तिथे कॅलेंडरच्या टेबलमध्ये. या कॅलेंडरच्या टेबलमध्ये जर मला नवीन कॉलम ॲड करायचं असेल तर मी कॅलेंडरचं टेबल सिलेक्ट करू शकतो. नवीन कॉलम, न्यू कॉलम. आपण पॉवर क्युरीमध्ये जसं स्टार्ट ऑफ द मंथ घेतलं होतं, राईट. सो इथे मी काय करतोय, स्टार्ट ऑफ मंथ. स्टार्ट ऑफ द मंथ म्हणजेच काय की तो पर्टिक्युलर जो रो आहे, सपोज लेट से ही 1/1/1910 ही जी डेट आहे, या पर्टिक्युलर डेटचा मंथ कुठला आहे, जानेवारी मंथ आहे. सो त्या जानेवारी मंथची फर्स्ट डेट कुठली आहे, त्याचा मंथ कधीपासून स्टार्ट होतं, 1 जानेवारीपासून. सो या पूर्ण डेट ह्या 1 पासून 31 तारखेपर्यंत तो मला कॉलममध्ये काय आउटपुट देईल, 1 जानेवारी 1910. इथे फंक्शन आहे स्टार्ट ऑफ द मंथ. स्टार्ट ऑफ द मंथ मध्ये तुम्हाला काय पास करा म्हणतोय की डेट्स पास करा. इथे डेट्स म्हणतोय ते म्हणजेच ही कॅलेंडर टेबलची डेट. आणि याचा डेटा टाईप मी लेट्स से डेट करतो. जर तुम्ही ऑब्झर्व केलं हे बघा, 31 जानेवारी 1910 ही जानेवारी महिन्याची लास्ट डेट इथे दाखवते मला. त्याला तो काय दाखवते, स्टार्ट ऑफ द मंथ माझा 1 जानेवारी 1910. ठीक आहे. आणि हे स्टार्ट ऑफ द मंथ आपण काय करतोय, या ट्रेंड ॲक्सिस मध्ये पुट करतोय. आता आउटपुट चेक करूया आपण की काय आहे. 326 let's say 326 काय आहे ते बघूया आपण. आपल्या ह्या मेजरमध्ये टोटल सेल्स आणि टोटलच्या ऐवजी आपण काय करू, टोटल ऑर्डर क्वांटिटी करू. टोटल ऑर्डर जे KPI आहे, या KPIला आपण अंडरस्टँडिंगसाठी पेज 1 वर घेऊन जाऊ. तो स्टार्ट ऑफ द मंथ मी ज्यावेळेस हे KPI यूज करतोय ना, तर ह्या KPI मध्ये मला तो काय दाखवतोय, ऑलवेज
माझं जे सिलेक्शन आहे ना, लेट्स से मी इयरमध्ये 2017 सिलेक्ट केलं, तर या 2017 मध्ये लास्ट मंथ कुठला आहे, डिसेंबर आहे ना, तर त्या लास्ट मंथ डिसेंबरची ऑर्डर क्वांटिटी इथे मला ऑलवेज शो करेल. इन शॉर्ट, जर आत्ता 2024 चालू आहे आणि हे KPI मी जर बनवलेला असेल, तर मी ज्यावेळेस 2024 सिलेक्ट करेल, माझा जो करंट मंथ आहे ना, तो करंट मंथ मला इथे तो शो करेल. करंट मंथ आणि प्रिव्हियस मंथ असं शो करेल. लक्षात येते? लेट्स से मी जर 2016 पुट केलं इथे, इथे काय दाखवते 7923. ही 7923 काय आहे, डिसेंबर 2016च्या डिसेंबर महिन्याची ऑर्डर क्वांटिटी आहे. 7923 हे बघ इथे दिसते. आणि प्रिव्हियस इयरला म्हणजेच 2015च्या डिसेंबर महिन्यात किती होती ऑर्डर क्वांटिटी, 326 होती. ती इथे टार्गेटमध्ये दाखवते मला, गोलमध्ये. आणि 326 पेक्षा 7923 कितीने इन्क्रीज झालाय, तर 233 या हे पर्सेंटेज त्याने कॅल्क्युलेट करून तुम्हाला दिले की एवढं पर्सेंटेज एक्स्ट्रा झालेलं आहे 7923. आणि ते टिक मार्क आली, म्हणजे तुमच्या गोलपेक्षा तुमचं ऍक्च्युअल जे आहे करंटवाला ते जास्त आहे, म्हणून हे ग्रीन मध्ये आलं. तो KPI मध्ये ऑलवेज आपल्याला काय शो होतं, करंट मंथ आणि प्रिव्हियस मंथ. हे लक्षात येते? तुमच्या कॅलेंडर टेबल मध्ये स्टार्ट ऑफ द मंथचा एक कॉलम बनवा पहिले. कॅलेंडरचा जो टेबल असेल त्याला सिलेक्ट करा, न्यू कॉलम म्हणा आणि स्टार्ट ऑफ द मंथ एक आपल्याकडे फंक्शन आहे, तिथे टाका, त्याचं नाव द्या मेजर कॉलमचं, स्टार्ट ऑफ मंथ इज इक्वल टू स्टार्ट ऑफ द मंथ टाईप केलं तर लगेच तिथे तुम्हाला ते फंक्शन दिसेल, स्टार्ट ऑफ द मंथ. सर मग ते स्टार्ट ऑफ मंथ पेक्षा आपण इयरली कम्पेअर करू शकतो का, स्टार्ट ऑफ द इयर असं म्हणून फंक्शन आहे का करू तसं? शकतो ना. आता लेट्स से इथे ट्रेंड ऍक्सिस मध्ये आपण इयर टाकून बघूया काय होतं. म्हणजे सर प्रॅक्टिस पर्पजसाठी विचारतो. हे बघ इथे काय दाखवते, आता जर मी इयर टाकले इथे ट्रेंड ऍक्सिस मध्ये, तर हे 36230 काय दाखवते, 2015ची टोटल क्वांटिटी, सॉरी 2016ची टोटल क्वांटिटी 36230, बरोबर. आणि टार्गेट मध्ये काय दाखवते 2630, जी की 2015ची ऑर्डर क्वांटिटी होती. समजतंय? लक्षात येते का? इथे मी इयर टाकलं तर ते मला करंट जे माझं सिलेक्टेड इयर आहे आणि त्याचं प्रिव्हियस इयर दिलं त्याने मला. मी जर इथे मंथ टाकलं तर तो मंथली देईल, जे स्टार्ट ऑफ द मंथ आपण टाकलं ना तेच मंथ जर टाकलं तरी पण तेच काम करेल. लेट्स मी मंथ टाकतो, मंथ नेहमी. हे बघा 7923 डिसेंबरचा 7923 आणि 326. तो स्टार्ट ऑफ द मंथ रिअली निडेडची गरज नाहीये, पण आपण एक प्रॅक्टिस साठी क्रिएट करतोय तो कॉलम. फंक्शन माहित हवं आपल्याला. हे समजले? KPI समजले कसं जनरेट झालंय? हा सर. या KPI ला आपण नाव देऊयात, लेट्स से मंथली ऑर्डर क्वांटिटी असं नाव द्यायचं मला. सो मी काय करेल, KPI ला सिलेक्ट करेल, फॉर्मॅट मध्ये जाईल इथे, ठीक आहे, फॉर्मॅट मध्ये जनरल टायटल ऑन आहे बघायचं. टायटल मध्ये मला दिसेल टोटल ऑर्डर क्वांटिटी, हे जे नाव इथे आहे ना ते इथे दिसेल. त्याला मी सिलेक्ट करतोय, रिमूव्ह करतोय आणि इथे टाकतोय मंथली ऑर्डर क्वांटिटी असं नाव देतोय. आणि लेट्स से त्याला आपण थोडंसं मिडलला सेंटरला घेऊ. ठीक आहे. आणि हे जे नंबर्स असतात जसं 7923 याचं फॉन्ट थोडा मला छोटा व्हायचं, तर हे कॉल आउट व्हॅल्यू मध्ये त्याचं नाव हे मला छोटं करतं. समजलं हे?
हे KPI आपण कसं जनरेट केलं? कुणाला काही डाऊट याच्यामध्ये, या KPI मध्ये? हो सर, म्हणजे सर KPI फक्त कम्पॅरिझन करण्यासाठी सर प्रिव्हियस इयर किंवा प्रिव्हियस मंथ असलेलं करंट करंट इयर असलेलं जे कम्पॅरिझन करण्यासाठी सेल्स किंवा प्राइस किंवा प्रॉफिट किती झालं ते बघण्यासाठी, किंवा आपण याच्यामध्ये टार्गेट ठेवू शकतो का सर? असं म्हणजे फ्युचरचं आता लेट्स से तुला तू इथे टार्गेट मध्ये काय दिलं होतं की प्रिव्हियस इयरचं किंवा प्रिव्हियस इयरचं टार्गेट दिलं होतं, राईट? सो आणि तुला असं ठेवायचं असेल की लेट्स से मला टार्गेट फिक्स करायचं आहे, लेट्स से मला टार्गेट ठेवायचं 10,000 माझं टार्गेट आहे बाबा, की 10,000 अचीव केलंच पाहिजे त्याला. सो मग तू असा मेजर बनवू शकतो की जो तुला 10,000 आउटपुट देईल. लेट्स से इथे आपण मेजर बनवू टार्गेट म्हणून, कॅल्क्युलेशन मध्ये न्यू मेजर, त्याला नाव दिलं सपोज टार्गेट इज इक्वल टू 10,000. हे टार्गेट मी काय केलं, इथे टार्गेट मध्ये टाकलं. तुम्हाला ऑलवेज काय दाखवेल, टार्गेट माझं 10,000 दाखवेल, आणि या टार्गेट बरोबर तो कम्पेअर केलेला आहे. इथं हे टार्गेट पेक्षा कमी आहे 7923, सो म्हणून हे रेड मध्ये आलं ऑटोमॅटिक. हे जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल की हे लेट्स से ही व्हॅल्यू कमी आहे, पण तरी कमी व्हॅल्यू कधी कधी चांगली असते, सो त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, त्या ट्रेंड ह्या फॉर्मॅटमध्ये जाऊन ट्रेंड ॲक्सिसमध्ये हाय इज गुड आहे ना, त्या केसमध्ये मी लो इज गुड म्हणू शकतो, मग तो ग्रीन होईल. समजलंय? आता तुमच्या होमवर्कसाठी तुम्ही काय करा, जसं मंथली ऑर्डर क्वांटिटी आहे तर मंथली रिटर्न क्वांटिटी आणि मंथली सेल हे दोन जे KPI आहेत ह्याच्यासारखे बनवा सेम. जसं आपण मंथली ऑर्डर क्वांटिटी बनवलंय तसं मंथली रिटर्न क्वांटिटी आणि मंथली सेल ते बनवा. येईल ना बनवता? हा सर, बनवता येईल. मंथली रिटर्न क्वांटिटी आणि मंथली सेल्स हे बनवा. मला एक मिनिट बघू द्या की काय ते आपल्या फाईल्समध्ये, पण तरी पण हे बनवा, मंथली सेल्स आणि मंथली रिटर्न क्वांटिटी. रेव्हेन्यू दिले काय सेल्सचं, ठीक आहे. ठीक आहे. येस सर. थांबायचं आज मग? हो सर, खूप झालं. जास्त घ्यायचं होतं पण कन्सेप्ट क्लिअरिफिकेशन मध्येच आपल्याला बराच टाइम गेला. सर आज आता काय म्हणतात त्याला, आपण 3 मेजर तयार केलो, KPI घेतलो, आणि अजून काय ते सिंक स्लायसर ते 4 ते 5 घेतलो आपण लर्न. हो, आज कन्सेप्ट सांगितलं पण 5 झाले.
तुम्ही हा, आज ते- प्रॅक्टिस करा थोडीशी आज याची, कारण हे थोडंसं कसं आहे, आज प्रॅक्टिस केली तर हे पक्क लक्षात राहून जाईल, नाही केली तर परत रिकॉल करायला टाइम लागेल. सर ते मेजर्स आपल्याला टेबल सोबत दिसत नाहीत का? नाही दिसणार ना. मेजर सांगितलं ना, मेजर एक स्केलर व्हॅल्यू प्रोव्हाइड करतं ना, जोपर्यंत तुम्ही त्यांना व्हिज्युअलायझेशन मध्ये घेत नाही तोपर्यंत ते तुम्हाला तोपर्यंत ते व्हॅल्यू नाही दिसतच दाखवणार. नाही. तुम्हाला अच्छा. टेबल्स मध्ये फक्त कॅल्क्युलेटेड कॉलम दिसतं. सर एकदा ते प्रिव्हियस इयर वाला फॉर्म्युला दाखवा ना मला स्क्रीनशॉट घ्यायला. हा थांबा. ओके ठीक आहे. प्रिव्हियस तुम्ही कशासाठी करायला लावलं? रिटर्न ऑर्डर आणि टोटल सेल्स आणि टोटल रिटर्न आणि टोटल सेलसाठी. टोटल रिटर्न क्वांटिटी त्याला जसं मंथली ऑर्डर क्वांटिटी आपण काढली राईट, हा तसं टोटल रिटर्न क्वांटिटी. तसं मंथली रिटर्न क्वांटिटी आणि टोटल रेव्हेन्यूसाठी 2 बनवा ते. तुम्ही ऑलरेडी टोटल सेल्ससाठी बनवलाय प्रिव्हियस इयर आणि टोटल रिटर्नसाठी पण प्रिव्हियस इयरचा तो मेजर तुमच्याकडे आहे ना. तुम्हाला फक्त ह्या पर्टिक्युलर याच्यासारखीच थीम फक्त पुट करायची तिथे. ठीक आहे. ठीक आहे, चलो मी रेकॉर्डिंग टाकतो ग्रुपवर. हो सर. सर रेकॉर्डिंग जे आहे ते युट्यूब मध्ये लिंक असेल तर त्यात टाकायचं सर. ते युट्यूब मध्ये चॅनल आहे की काय त्याचं ग्रुप मध्ये टाकलं तर ना ते जास्त MB येतं सर, डाउनलोड करावं लागतं पूर्णपणे. अरे ते काय होतंय, रेकॉर्डिंगचं जे सेशन्स आहेत ना ते नवनाथ सर अपलोड करतात युट्यूब चॅनल. सो मी त्यांना म्हणजे recording नवनाथ पाठवतो. सर तिथं अपलोड करी नाही सर. म्हणजे इकडं त्या ग्रुप मध्ये आपण टाकत आहे ना, इथं 800-900 MB पर्यंत चाललाय सर डाउनलोड करण्यासाठी. तिथे एक 100 MB पर्यंत होऊन जाईल सर युट्यूब मध्ये. हा पण आता काय आहे की जी आपली एक ऑनलाईन बॅच सुरू आहे ना, आता एक ऑनलाईन बॅच सुरू आहे ना, त्यांचे जे लेक्चर्स आहेत ना ते युट्यूबला अपलोड होत आहेत रेग्युलर. ओके ओके. ओके, सो मग हे आता टाइम बिंग मी आता कारण ही मी फक्त तुमच्या ग्रुपसाठी मी पर्सनल रेकॉर्डिंग करून तुम्हाला पाठवतोय. नाहीतर नॉर्मली मी काय करतोय की ऑनलाईन लेक्चर्सचं जे रेकॉर्डिंग आहे ना ते